कोणतीही सिरीज पूर्ण करण्यासाठी दोन गोष्टी लागतात, एक सातत्य आणि दुसरे म्हणजे धाडस, जे आज मी हे करून सुद्धा हरलो का, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस आणि या 20 गड संवर्धन सिरीजच्या शेवटच्या भागामध्ये आज मी आलो 110 किलोमीटरचा प्रवास करून किल्ले सिंहगडावर, जिथे जाऊन आम्ही राजाराम महाराजांच्या समाधीची स्वच्छता आणि शक्य होईल तितका कचरा उचलण्याचा प्रयत्न करणार होतो। सकाळी 9 वाजता गडावर ह्या मोहिमेला सुरुवात करून आम्ही या समाधीजवळ असलेला कचरा उचलण्याचा प्रयत्न करत होतो। त्यानंतर या समाधीची स्वच्छता करण्याआधी आम्ही या ठिकाणची माहिती घेत हे काम करण्यासाठी घेतले। 326 वर्ष झाली आज राजाराम महाराजांना जाऊन ही समाधीचं काम होईल। 326 वर्षात कधीच खंड पडला नाही पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला। पण जर रायगडला पाहिलं तर जय विजय बुरुज आहे, म्हणजे विष्णूच्या दाराच्या द्वारपालांचं नाव आहे जय आणि विजय, तर इथे पण जय विजय समोर दारात दंड घेऊन असे उभे आहेत। त्यानंतर विष्णूला गरुड आणि हनुमान असतो, तर इकडे हनुमान आहे आणि इकडे गरुड आहे। राजाराम महाराज जिंजी 6 ते 7 वर्ष होते, म्हणजे दक्षिणेत, तर दक्षिणेला एक चिन्ह फेमस आहे, जसं आपल्या इकडं ते हे म्हणतो ना आपण शरभ, तसं गंड भिरुंड असतो। गरुड असतो, माणसाची बॉडी, गरुडाचे 2 चेहरे आणि दोन्ही हाताला नाग धरलेला असतो, तर तो पाठीमागच्या बाजूला आहे। ह्या समाधीवरती राजाराम महाराजांच्या 2 मूर्त्या आहेत, तर त्या कुठे आहेत, तर इकडे जो तुम्ही दगड पाहिला हिरगळ, त्यात ते पिंडीच्या समोर जे बसले ते राजाराम महाराज आहेत आणि एक पुजारी असो। हा गणपती हात का बदलला, आणि ही घुमटी आहे। घुमटी म्हणजे तुम्ही जर उन्हाळ्यात गेला तर ती गार राहते आणि हिवाळ्यात गेला तर ती गरम असते। ज्या गडकोटांनी आपल्या महाराजांना संरक्षण आणि धाडस दिलं, तेच गडकोट आजही आपल्याला धाडस आणि संरक्षण देण्याचा प्रयत्न करतायत। जेवढे आपण ह्या गडकोटांना देऊ तेवढंच हे गडकोट आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला या गोष्टी देत राहील। मग आपण ह्या गडकोटांना मोकळा श्वास का नाही देऊ शकत? खरं तर ही सिरीज पूर्ण करून मी जिंकलो आहे असे मला वाटत होते, पण इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी सूचना म्हणून लावलेला स्वच्छतेचा फलक मात्र सूचनेपुरता मर्यादित होता। त्याखाली पडलेला कचरा पाहून आपण कुठेतरी नक्की हरलो आहे असं वाटत होतं। शेवटी या परिसराची 3 तास स्वच्छता करून मी या गडावर झालेले शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास जाणून घेत मी या गडकोटांना गुरु मानून या 20 गड संवर्धन सिरीजचा इथे शेवट केला।